मावशी कॉंग्रॅच्युलेशन. फर्स्ट पर्सन आहे जिचं लग्न होतं आहे. मी इकडनं गेलो की लोक म्हणतात फोटो काढा फोटो काढा, म्हणून मी आता इकडनं कल्टी मारतो आणि जातो. मित्रांनो आता मी, माझी मम्मी, माझे पप्पा त्या तिकडे आम्ही चाललो आहे लग्नाला. आणि लग्न माझ्या बिल्डिंगमधल्या सर्वात म्हणजे आमचा जो ग्रुप होता, आमच्या एजचा जो ग्रुप आहे त्या एजमधल्या पहिल्या मुलीचं लग्न होतं आहे, म्हणजे भागीशीचं लग्न होतं आहे. आणि आम्ही सगळेजण आता चाललो आहे मालेगावला. तिचं लग्न आहे मालेगावला, तर आम्ही चाललो आहे मालेगावला. आणि असं खूप आनंद वाटतं की आपल्यातलं कोणतरी आहे जिचं फ्रेंड सर्कलमधल्या मैत्रिणीचं लग्न होतं आहे. सो तर खूप खुशी वाटते. माझी मम्मी पण खूप एक्सायटेड आहेत बघण्यासाठी. आणि आम्ही आता चाळीसगाववरून मालेगावला चाललो आहे गाडीने. पण या ठिकाणी एक प्रॉब्लेम झाला आहे, गाडी पंक्चर झाली आमची. तुम्ही बघा आता गाडी पंक्चर झाली आहे. आणि आता हवा भरतो आम्ही. माझ्या मम्मीला काय बोलायचं, मम्मी काय बोल काहीतरी. आपण मालेगावला आलो काहीतरी बोल. खुशी वाटते का? ओके, माझ्या मम्मीला खूप खुशी वाटते. आणि माझी मम्मी काय आज मालेगावला पहिल्यांदा चालली म्हणून तू दुसऱ्यांदा चालली माझी मम्मी मालेगावला. आणि मी पहिल्यांदा चाललो मालेगावला. तर खूप एक्सायटेड आहे गाईज. भेटूया आपण लग्नामध्ये, भाग्यश्रीच्या लग्नामध्ये. आणि व्हिडिओ पण करू आणि फोटो पण काढू. चालेल, आता आपली गाडी ठीक झाली. चालेल चल मम्मी, भेटूया आपण डायरेक्ट आता लग्नामध्ये गाईज. आता मी हॉलच्या आतमध्ये जातो आहे. हॉलच्या आतमध्ये जाऊन बघतोय आता सध्या सिच्युएशन काय. वैद्य पद्धतीचं लग्न बघायला भेटेल मला थोडाफार तरी. मी प्रयत्न करेल तुम्हाला आजूबाजून करून दाखवायला. आणि या ठिकाणी हॉलमध्ये सर्वात पहिले बाप्पा दर्शन आणि एका ठिकाणी पुढे जातो आम्ही. बघा हॉल, हा हॉलमध्ये पोचलो आम्ही. हॉलमध्ये पोचलो आम्ही या ठिकाणी. आणि गाण्याचे आवाज वगैरे येतात त्या ठिकाणी. तर मित्रांनो, यांनी आज वैद्य पद्धतीने लग्न लावले पहिलं, आणि नंतर दुसरं नॉर्मल लग्न करणार आहे, म्हणजे त्यांच्या ह्याच्याने. आणि आता या लोकांनी वैद्य पद्धतीने लग्न लावलं. एकदम मस्त आहे, म्हणजे एकदम मस्त वाटते ते लग्न बघायला पण. म्हणजे जे आपण जसं टी व्हीमध्ये बघतो ना, सेम त्याच पद्धतीने ह्यांनी पण लग्न लावलं आहे. आणि अजूनही ती प्रोसेस चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला. मस्त वाटते बघून लग्न वगैरे सगळं बघून. हॉल पण चांगला आहे, चांगलं लोकेशन आहे यांचा. मस्त वाटतं म्हणजे. तर वैद्य पद्धतीने लग्न लागलं आहे ऑलमोस्ट. आणि मी इथं आवाज येतो म्हणून मी बाहेर येऊन शूट करतो आहे. आणि इकडनं गेलो की लोक म्हणतात फोटो काढा फोटो काढा, म्हणून मी आता इकडनं कल्टी मारतो आणि जातो. आज मी आलो आहे मालेगावमध्ये. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी आज मालेगावमध्ये आलो आहे, ते पण लग्नासाठी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझ्या बॅक साईडला हॉल आहे. ॲक्च्युली मी लग्नाला आलो आहे म्हणजे माझ्या चाइल्डहूड फ्रेंडच्या लग्नाला आलो आहे. म्हणजे आम्ही जे सोबत स्टँडर्डला होतो आम्ही सगळेजण. एक आमचा एजचा ग्रुप होता. त्या एजच्या ग्रुपमध्ये चाइल्डहूड फ्रेंड आहे, तिचं लग्न होतं आहे. आणि तिचं लग्न आहे मालेगावमध्ये. तर असं खूप इमोशनल वाटतं की तिचं लग्न होतं आहे, कारण की आमच्या ग्रुपमधला जो फर्स्ट पर्सन आहे जिचं लग्न होतं आहे. मी तुम्हाला फोटो पण दाखवेल स्क्रीनवर. आमच्या लहानपणीचे सगळेजण बसलेलो आम्ही सगळे, म्हणजे बसताना आमचा फोटो पण दाखवेल तुम्हाला मी. आणि मध्ये असताना आमचं जास्त बोलणं नाही व्हायचं, कारण की सगळेजण आपल्या जॉबमध्ये बिझी होऊन जातात. एका टाईमनंतर आपल्या लाईफमध्ये बिझी होऊन जातात. जरी आपण बिल्डिंगमध्ये असतो, हाय हॅलो करतो, बस तेवढंच. पण एक असं मनाला वाटतं ना, यार आम्ही सोबत शिकलो आहे, सोबत आमच्या ग्रुप सर्कलमधल्या त्याच फ्रेंडचं जेव्हा लग्न होतं तेव्हा असं वाटतं की यार आता म्हणजे एक जे आमचे मित्र आहेत त्यांच्यात एकेकाचं लग्न होतं आहे. तर थोडं इमोशनल वाटतं कुठेतरी. काकी ते भाग्यश्री, तिचं नाव आहे भाग्यश्री, तिच्या मम्मीला पण भेटलेलो आम्ही. आणि तिच्या पप्पांना भेटलो. त्या काकी पण खूप इमोशनल होत्या. आणि खूप भारी वाटतं इथं लग्न. त्याचं वैद्य पद्धतीने लग्न झालं आहे. आता पुढचं लग्न चालू होणार आहे. पुढच्या लग्नाला आपण जाऊ आतमध्ये, ठीक आहे. आणि गाड्या सगळ्या आलेत. आमच्या तिथं थोडा म्हणजे DJ वगैरे असतो, या ठिकाणी DJ वगैरे लावलं आहे. आणि म्हणजे तेच वरातसाठी DJ लावलं आहे. गाडी
वैद्य पद्धतीने लग्न झालं आहे. आता स्टेजवर पण एक कार्यक्रम होणार आहे लग्नाचा, तो पण सुद्धा आपण बघूया. आणि वरात असते ना ती आता नॉर्मल वरात निघते आता या ठिकाणी. नवरदेवाला घेण्यासाठी वरात निघाली आहे. या साईडला बघा. जेवणाची सोय लागली आहे. या ठिकाणी सगळेजण जेवायला बसले जातात. लग्न झाल्यानंतर सगळे जेवायची खूप घाई करतात. कार्यक्रम राहिला बाजूला पण जेवणाची तयारी करतात ते. कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना. थँक्यू बोलून घे भाऊजी. थँक्यू बोलून घे. कॉंग्रॅच्युलेशन बोलून हा एकावरती. फायनली लग्न झालंय आणि आम्ही आता घरी निघतोय आमच्या गावी. लग्न खूप भारी झालंय, खूप मस्त लग्न झालं आणि खूप आनंद झाला भाग्यश्री लग्नाला जाऊन. आणि फायनली बिचारीचं लग्न झालं आणि खूप आनंद झाला ते लग्नाला जाऊन मला. आणि तिचे मम्मी पप्पांना पण खूप आनंद झाला, तिला पण आनंद झाला, तिच्या भावाला पण आनंद झाला. खूप मजा आली. तर भेटूया गाईस पुढच्या भागामध्ये.